सर्व महिलांनी अधिक मास धोंडा महिन्यात आवर्जून पाळा हे 10 नियम. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू पंचांगानुसार 3 वर्षांनी हा अधिक मास येतो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असे देखील म्हणतो. 2026 मध्ये हे वर्ष धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, कारण यावर्षी पंचांगात 12 ऐवजी 13 महिने असणार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026 मध्ये अधिक मास धोंड्याचा महिना कधी सुरू होत आहे, तो कोणत्या महिन्यात आहे आणि या काळात काय करावे, काय टाळावे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये मुलींनी आपल्या ओटी आईची ओटी भरायची असते, तर ती कशी भरावी, आई नसेल तर कोणाची ओटी भरावी, जोडवी बदलताना कोणत्या चुका करू नये, असे अनेक अधिक मासाच्या संदर्भात संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 2026 मध्ये अधिक मास कधी आहे? 2026 मध्ये अधिक मासाची सुरुवात ही 17 मे 2026 वार रविवार या दिवशी होत आहे. समाप्ती ही 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी होत आहे. याचा अर्थ असा होतो की 17 मे पासून ते 15 जूनपर्यंतचा काळ अधिक मास म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे अंदाजे ज्येष्ठ महिना अधिक महिना म्हणून आला आहे, त्यामुळे 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असतील, एक अधिक मास ज्येष्ठ अनेक दुसरा असणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडतो की हा जास्तीचा महिना कुठून, याचे कारण काय, तो काळ येतो. तर बघा, सौर वर्ष सूर्याच्या वर्षावर आधारित 365 दिवसांचे असते, तर चंद्र हे 354 दिवसाचे असते. या वर्षामध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 32 ते 33 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, जेणेकरून आपले हिंदू आणि सण योग्य वेळी येतील. त्यामुळे हा महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो. अधिक मासात काय करावे? अधिक मासाचे स्वामी भगवान विष्णू आहेत, त्यामुळे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या महिन्यात दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः धोंड्याचे महिन्यात दान करण्याचे महाराष्ट्रात प्रथा आहे. या काळात जावयाला विष्णूचे रूप मानून त्यांना वाण दिले जाते. अधिक मासाला मलमास म्हणतात, त्यामुळे या काळात विवाहासारखे मंगलकार्य म्हणजे गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यात आणावेत. पण तुम्हाला माहीत आहे का, अधिक मासात लेकीने आपल्या आईची ओटी भरणे हे देखील अत्यंत शुभ आणि भाग्याचे मानले जाते. हे केवळ एक परंपरा नाही, तर त्यामागे खूप मोठे भावार्थ दडलेला आहे. तर बघा, अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. या महिन्याचे स्वामी स्वतः भगवान विष्णू आहेत आणि विष्णूच्या पूजेसोबतच या महिन्यात लक्ष्मीचे रूप मानल्या जाणाऱ्या स्त्रीचा सन्मान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्याप्रमाणे आपण जावयाला विष्णूचे रूप मानून पूजा करतो, तसेच लेकी माहेरची लक्ष्मी असते आणि आई ही साक्षात अन्नपूर्णा असते. आता मुख्य मुद्दा, मुलगी आईची ओटी का भरते? तर बघा, आईने आपल्याला जन्म दिला, आपल्याला संस्कार दिले, लहानाचे मोठे केले. लग्नानंतर मुलगी दुसऱ्या घरी जाते, पण तिच्या मनात आईबद्दलची ओढ कायम असते. अधिक मास हा पुण्याचा महिना आहे, म्हणून या पुण्य काळात आईच्या ऋणातून थोडं उत्तीर्ण होण्यासाठी लेकीची खणा नारळ आणि ओटी भरते. आईसाठी सर्वात मोठी सुवासीन असते. जेव्हा लेक आईची ओटी भरते, तेव्हा तिला आईकडून अखंड सौभाग्यवती भव, असे कल्याण असो, असा मनापासून आशीर्वाद मिळतो. अनेकदा आपण पाहतो की माहेरून लेकीला वाण येते, पण अधिक मासात लेक आपल्या माहेरच्या सन्मानासाठी आणि आईच्या दीर्घायुष्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन हा विधी करत असते. आणि ओटी भरताना साधी आणि सूक्त पद्धतीने आईला पाटावर बसवून तिचे पाय धुवावेत, हळदी कुंकू लावावे, ताटात साडी, नारळ, सुपारी, बदाम, तांदूळ घ्यावेत. आईच्या पदरात हे सर्व देऊन मनोभावे नमस्कार करावा. शक्य असल्यास आईला एखादी गोड फळ किंवा मिठाई देणे खूप महत्त्वाचे असते. तिचे तोंड गोड करावे. नातं कोणतेही असो, ते प्रेमाने जपलं की त्याचं सोनं होतं. अधिक मासाचा महिन्यानिमित्त आईप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्याचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर या महिन्यात आपल्या आईच्या भेटायला नक्की जा. तिची ओटी भरून तिचा आशीर्वाद घ्या. आयुष्यात दुसरं कोणीही घेऊ शकत नाही आईची जागा. अशा वेळी तिची अनुपस्थिती अनेक प्रकारची जाणवते, पण आपल्या शास्त्रात आणि परंपरेत अशा परिस्थितीसाठी काही अत्यंत सन्माननीय मार्ग सांगितले आहेत. जर आई नसेल तर अधिक मासात ओटी भरण्याचा विधी तुम्ही करू शकता.
पण तुम्ही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सासूला दुसरी आई मानली जाते. तुम्ही ज्या घरात आला लग्न करून त्या घराचे आधारस्तंभ ही सासू असते. जर तुमची आई नसेल तर तुम्ही तुमच्या सासूबाईची ओटी भरून त्यांचा आशीर्वाद घेऊ शकता. घरातील सुखशांती वाढते आणि आईप्रमाणे त्यांचा सन्मान देखील होतो. त्याचबरोबर घरातील मोठ्या स्त्रीचा सन्मान आत्या, मावशी, काकू असतात. आईच्या अनुपस्थित तिची बहीण किंवा वडिलांची बहीण यांना दर्जा दिला जातो. तुमच्या माहेरच्या नात्यातील जी थोरली व्यक्ती असेल तिच्याबद्दल तुम्हाला आदर आहे. त्यांची ओटी भरून तुम्ही हा विधी पूर्ण करू शकता. ज्या स्त्रीने तुम्हाला आयुष्यात मार्गदर्शन दिले, जिच्याकडून तुम्हाला आईसारखी माया मिळाली, अशा गुरुतुल्य यांची ओटी भरणे देखील खूप भाग्याचे मानले जाते. जर तुम्हाला वरीलपैकी कोणताही पर्याय शक्य नसेल तर आपल्या कुलदेवतेची तुळजाभवानी, रेणुका माता, तुमची जी कोणती कुलदेवी असेल तर तिची जाऊन ओटी भरावी. साक्षात शक्तीचे रूप असते, त्यामुळे मंदिरात जाऊन देवीची खानावळाने ओटी भरल्यास आशीर्वाद थेट तुमच्या आईपर्यंत पोहोचतो आणि तिची आत्मक समाधान लाभते, अशी श्रद्धा आहे. आई नसेल तर तिची स्मृती पित्त्यात अधिक मासात गरजू स्त्रियांना धान्य, वस्त्र किंवा फळे दान करावीत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून ते पुण्य आईच्या नावाने अर्पण करावे. आणि जरी शरीराने जवळ नसली तरी तिचे आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असतात. तुम्ही ज्या श्रद्धेने आणि प्रेमाने हा विधी कराल तो तिला नक्की पोहोचेल. तुमच्या मनात असलेली तिची आठवण हीच तिची सर्वात मोठी ओटी असते. आता बघा, अधिक मासामध्ये जोडवीसुद्धा बदलली जातात. मग जोडवी बदलताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर ते आपण बघूया. जोडवी हा केवळ दागिना नसून ते सौभाग्याचे लेणे मानले जाते. हिंदू संस्कृतीत जोडवी बदलण्याबाबत किंवा घालण्याबाबत काही महत्त्वाचे नियम आहेत. सर्वात मोठी चूक म्हणजे जुनी जोडवी काढून पाय पूर्णपणे मोकळे ठेवणे आणि मग नवीन जोडवी घालणे. जुनी जोडवी बदलताना नवी जोडवी काढण्यापूर्वी नवीन जोडवी जवळ ठेवा. जुनी काढल्यानंतर लगेच नवी जोडवी घालावीत. पायामध्ये काही काळही जोडव्याशिवाय राहू नये असे शास्त्र सांगते. दुसरं म्हणजे आपल्या पायातील जोडवी कधीही दुसऱ्या स्त्रीला घालायला देऊ नये. तसेच दुसऱ्याने वापरलेली जोडवी स्वतः घालू नयेत. यामुळे आपल्या सौभाग्यातील तेज कमी होतं अशी मान्यता आहे. जोडवी बोटात नीट बसली पाहिजे. चालताना ती बोटातून निसटतील सैल नसावी, कारण जोडवी हरवणे हे अशुभ मानले जाते. तसेच ते खूप घट्टही नसावी, ज्यामुळे रक्त विसरित अडथळा येईल. शास्त्रात पायात सोन्याचे दागिने घालण्यावर जे मानले गेले आहे, सोने हे पवित्र धातू असून ते कमरेच्या वरच्या भागातच असावे. जोडवी नेहमी चांदीचीच असावीत. वैज्ञानिकदृष्ट्या ही चांदी जमिनीतील ऊर्जा शोषून शरीराला थंडावा देते. जर जोडवी मध्ये मोडली किंवा झिजली असतील तर ती लगेच बदलावी. तुटलेली किंवा मोडलेली जोडवी पायात ठेवणे नकारात्मक मानले जाते. जोडवी नेहमी पायाच्या अंगठ्या शेजारील दुसऱ्या बोटातच असावी. काही स्त्रिया फॅशन म्हणून इतर बोटात जोडवी घालतात, परंतु धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने दुसऱ्या बोटात जोडवी घालणे गर्भाशयाच्या आरोग्यासाठी आणि सौभाग्यासाठी महत्त्वाचे असते. जोडवी बदलताना त्यांनी जमिनीवर पाय न ठेवता पाटावर किंवा एखाद्या स्वच्छ कपड्यावर पाय ठेवून हा बदल करावा, ज्यामुळे परंपरेचा सन्मान राखला जाईल. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण अधिक महिन्याची माहिती दिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.